कसं झाले समज? सरपंच शिलाई मशीन आमच्या वाट्यात नाही आली अजून. ये लवकरच ये. गेली 5 दिवस झाली तेच सांगून राहिला तुम्ही. अहो, येणार नाही वाटतं नवीन. काय पाटेकर वहिनी कसं चाललंय समज? राहिलं दादा तुझी पुढे फुकून फुकून माझ्या छातीचा फाटाणा झालाय काय जास्त जातो का नाही तू गावात हा? आपण नवीन योजना येणार आहे. जास्त लवकर आलं की आली हा आली आता वाट बघा. बरोबर आहे पण. नमस्कार. काय मग हिरीची पाणी लगातार जोरदार येते का नाही? जोरदार आहे. तुमच्या कृपेने लईच पाणी आहे. काय म्हणत नाही सगळं चाललंय. लई खातं ना की. बरं. लई दे. आता उघडा तो करून ठेवले का नाही तुम्ही? उघडलं की. बरं, द्या. अरे बापरे काय म्हणतात ताई योजनेचे पैसे भेटले का नाही तुम्हाला? निघालंय की जी निघालंय. झकास. काय अक्का काय चाललंय मग? या की सरपंची भाकरी तोड्या. घ्या देवाचं नाव घ्या. दुर्गाबाई तुझी कृपा आहे म्हणे समज चालले. तुझी कृपा तुझा माहीत आणि देवाची कृपा आहे म्हणून समज नीट चालले बघ. देवा तुझी कृपा आहे म्हणून मी सुखी आहे. मी सुखी आहे म्हणजे समज गाव सुखी आहे. देवा तेव्हा तुझा हात आमच्या साहेबांच्या डोक्यावर, साहेबांचा हात माझ्या डोक्यावर. तेव्हा साहेब माझं म्हटलं तर योजना आपल्या गावात येणारच की म्हणजे आनंदाने भरभरा. ए शिरप्या कोप झाला कोप. अरे कसं झालं? आभाळ कोसळलं. कधी झाला? विपरीत झालं र. अरे काय झालं? गेलं. अरे पण काय गेलं? अरे देव चोरीला गेला. गावात झाला गोंगाट हरपल दैवत आणि चोरी कुणी केली कळना बोंबा मारती जोरात. अरे गोंगाट तर मंडळी आज आतापर्यंत सरपंचांचा विजय असो. सरपंचांचा विजय असो. येळ काय म्हणतोय तू? काय कळतंय का? तर मंडळी आज आपण सगळे इथं एकत्र झालो आहोत याचं कारण आपल्या गावात पुरातन काळची आपल्या मंदिराची सोन्याची मूर्ती म्हणजे आपलं दैवत चोरीला गेलं. हो सरपंच कळतंय आम्हाला. अहो तुम्ही निवडून आल्यापासून गावात नुसत्या चोऱ्या माऱ्या सगळं चाललंय. देवाला चोरीला गेलाय. गावकऱ्यांनो तुम्हीच बघा आता. ह्याचंच काम असेल हे. बरोबर आहे. हेच आहे. अहो अप्पा काय म्हणताय तुम्ही? आपल्या इथं दैवत चोरीला गेलं आणि राजकारण मध्ये येते. किती बरोबर बोललीस बघ. ए हलग्या. अरे मंदिरासमोरची चप्पल चोरणारा तू आणि सरपंचांवर आरोप घेतो आहे र. मला तर वाटतं ह्या नालायकांनीच आपली देवाची मूर्ती चोरली असेल. ए भावाने. अगं आप्पासारख्या देव माणसाला चोर म्हणती होय. अगं तुझी ती पोरगी पडून गेली. तिला शोध आधी. ए कंपे घरफोडे. सासऱ्याची जमीन घशात घातली का नटवे? तिचा भाटाला काय काढती ग? नवऱ्या दारू पिऊन घर विकलं ना त्याचं. ए गप्पा. काय भांडायची वेळ आहे? कुठला इशक्त घेऊन त्याला मावशी तुम्ही? ए गप्पा. गावाची काय हालत करून ठेवली बघतोय आम्ही ना.
अरे तुला साधी लग्नासाठी कोण पोरगी देत नाही. विपरीत घडलं या देव गेह चोरीला रात यो पुनीर केला पुन्हा काय समजना या शाप झाला गावाला अन तारणार कोण जीवाला जीव देणार झालं जीव घेणार जीवाला जीव देणार झालं जीव घेणार जीवाला जीव देणार झालं जीव घेणार. अरे थांबा, काय भांडताय तुम्ही? अरे काय भांडणाची वेळ आहे काय? हा? ही काय भांडणाची वेळ आहे? अरे काय तोडगा काढण्याची वेळ आहे? ऐका, भांडू नका माझ्या बाबांनो, भांडू नका. ही भांडायची वेळ नाही, ही काय तर तोडगा काढण्याची वेळ आहे. अरे काय तोडगा निघणार आहे? बुवा थांबा जरा. दुर्गाबाई बघतीस तू काय चाललंय गावात? दुर्गाबाई तू सांगा ना, किती आनंदी हे गाव होतं पण काय झाली गावातली मूर्ती चोरी गेली, आपलं दैवत गेलं आणि सगळीकडे दुःख पसरलं. दुर्गाबाई काहीतरी सांग. हे तुझ्यामुळे झालंय. तुझ्यातला काम, क्रोध, मोह, माया, मद, मत्सर वाढलाय. आणि इतर षड्रूप जागा असतील, जिथे षड्रूप असतील तिथं देव कधीच राहणार नाही, हे लक्षात ठेव. पण दुर्गाबाई काहीतरी उपाय असेल ते तरी सांग. आय तुझ्यातला हा सरपंच पदाचा अहंकार इथं ठेव आणि जा जा. समजा गाव चाललंय, गाव सोडून चालल्यात, गावातली लोक सोडून चालल्यात, त्यांना बघ. संस्कार कसे, कला नाही, परंपरा नाही, वात्सल्य नाही, प्रेम नाही, त्या गावात राहण्यात काही अर्थच नाही. माया नाही, ममता नाही, ज्या गावात देव नाही, ते गाव नाही. कोण म्हणले देव नाही? कोण म्हणले देव नाही? देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालही, देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई. देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालही. ए बाळ्या, तू काय आंधळत घडलाय? तू गाणी काय गातोय? काय रे बाळा, हे तुझ्या हातात काय? ए बाबा,
सोन्याची मूर्ती. हो? माझा देव आहे माझ्याकडे. ए बाळा, अरे पण देवाची मूर्ती तू कुठे घेऊन गेलता? गेलो होतो मी त्याला घेऊन सर्वांपासून लांब. अरे ज्या देवाच्या अंगावर इतकं सोनं मडलंय तो देव गुदमरला होता या तुमच्या सर्वांच्या पापांमुळं. म्हणूनच देव माझ्या स्वप्नात आला. त्यानं मला सांगितलं, माझा इथं दम घुटतोय, मला कुठेतरी घेऊन चल. ह्या तुमच्या श्रीमंताच्या आणि हापापलेल्या लोकांच्या तावडीतून सोडव. मला मोकळा श्वास घ्यायचा आहे. म्हणून मी रात्री गेलो, गुपचूप मूर्ती घेतली आणि आपल्या गावाच्या डोंगराकडे गेलो. मी डोंगरावर गेलो, तिकडे ती गरीबाची मुलं मला बघून हसायला लागली, नाचायला लागली. मला त्यांच्या हसण्यात माझा देव दिसला. मला त्यांच्यात माझा देव दिसला. अहो, देव सगळीकडे, देव तुमच्यात आहे, तुमच्यात आहे, आपल्या सर्वांच्या काळजात आहे. देव फक्त मूर्तीत नाही, देव इथल्या चराचरात आहे.